स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंढ्याचं विजापूर वेस्ट सोलापूर। जय हिंद। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सध्या आपण आहोत सोलापुरातील लिंबेवाडी या परिसरामध्ये भैरूवस्ती या भागात। या भागामध्ये दरवर्षी पाऊस पडला की या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे बंद होतो। या ठिकाणी पूर्णपणे जे पाणी वाहत असतं आणि हे पाणी वरून RTO पासून येतं तर खाली इकडं जो नाला आहे खाली जाणार त्या नाल्याकडे कनेक्ट होतो। त्या नाल्यामध्ये इतकं पाणी साचतं की येणार जाणार हा रस्ता टोटली बंद होतो। इथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला याचा जे आहे ते खूप मोठी अडचण होते। शिवाय हा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी जो नवीन RTO आहे तिकडे जाणारा रस्ता देखील हाच आहे। जवळ यतीमखाना आहे। शिवाय इथं शाळा देखील आहेत या परिसरामध्ये 2-3। त्या शाळांना विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अवघड होतं। सध्या सुट्ट्या आहेत परंतु उद्या शाळा सुरू झाल्या 15 तारखेपासून की विद्यार्थ्यांना जाणं येणं खूप अवघड होणार आहे शेवटी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डिसेंबरमध्ये हा रस्ता जो आहे तो खोदण्यात आला होता आणि अर्धवट कामे या ठिकाणी ठेवण्यात आली होती। इथल्या नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील ही कामे पूर्ण केली नाहीत। आचारसंहितेच्या नावाखाली या ठिकाणी जे आहे फक्त मरमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो प्रयत्न देखील फसला आणि या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत। या ठिकाणी पाहू शकता की मग इथं जो आहे मातीचा ढिगारा पडलेला आहे तो यामधूनच आहे। तो जो खोदला रस्ता त्यातला हा मातीचा ढिगारा आहे। नेमक्या इथल्या काय अडचणी आहेत, नागरिकांना काय त्रास आहे हे आपण इथून नागरिकांकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार, मी लोकप्रधान न्यूज चॅनलला एवढंच सांगायचं आहे की दरवर्षी जे इथं पाऊस होत असतं ते पावसाचं पाणी जे आहे ते सर्व घरांमध्ये घुसत असतं। आणि कसं आहे हे जे पाणी येत असतं हे यतीमखान्यापासून जे येतं पाणी ते यतीमखान्यापासून ते खाली चौकापर्यंत पाणी राहत असतं आणि पाणी जे आहे ते इथंच तुंबतं आहे। आता परवा हे ड्रेनेज लाईनसाठी इथं खड्डा मारले होते। खड्डा मारून देखील त्यांनी रस्त्याचं काम जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित केलेलं नाही। तर येणारे जाणारे ग्राहक आपले जे इथे येणारे जाणारे जे वाहतूक आहे तो वाहतूक ठप्प होत असते। त्यासाठी मी एवढं सांगायची विनंती करतो की यांनी हे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि आचारसंहितेच्या नावाखाली हे काम रस्त्याचं काम पूर्णपणे केलेलं नाही आहे। साधारण किती पाणी थांबतं इथं? भरपूर म्हणजे तर आता गुडघ्याच्या वर पण पाणी थांबू शकतं आणि घराघरात पाणी घुसत असते। अच्छा, दरवर्षीची ही जी आहे दरवर्षीची हीच बोंब आहे। दरवर्षी हा पाणी जे आहे ते असंच तुंबत असतं। मग याबाबतीत प्रशासनाला तुम्ही कधी तक्रार वगैरे दाखल केली नाही का? तक्रार तर केलेलीच आहे पण कोणी ॲक्शन घेत नाही तिथं, म्हणजे काम वगैरे करत नाही। आता तुम्ही जर चेंबर म्हणला होता नेमकं चेंबर कशासाठी थोडंच खोदलं होतं की पूर्ण लाईन खोदण्यात आली होती? पूर्ण लाईन खोदलेली होती। हे खालचे जी चौक आहे लिंबेवाडी चौकपासून ते 2 नंबर चौकपर्यंत खोदले होते। नंतर ना मग इथं पुढं यतीमखान्यापर्यंत खोदलेले आहेत पण रस्त्याचं काम जे आहे ते व्यवस्थितपणे पूर्णपणे केलेलं नाही। पूर्ण आमच्याकडं पाणी होऊन सगळं आमचं घर पत्र्याचं शेड सगळं पूर्ण पडलं आहे आणि तिकडनं सगळं वाहून गेलं म्हणून आम्ही वाहू आणला। पूर्ण पाणी आले की 2 ब्रश पूर्ण वाळू आलेला सगळं निघून गेला आणि करून खाणारे लोक। किती वाळू आणली होती तुम्ही? 2 ब्रश आणली होती। सगळी वाहून गेली का? सगळे वाहून गेले का एवढंच राहिले। कधी आणली होती वाळू? ते वाळू 3 वाजता आणली। अच्छा, मग हे जे नेहमीप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते रस्ता बंद होते पाण्यानं, मग याबाबत तुम्ही प्रशासनाला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला कधी बोललं नाही का? सगळ्या अधिकाऱ्याला बोलले, नगरसेवकला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। कुणी इकडल्या लोकांनी दखल घेतच नाही, कोणीच घेत नाही दखल। पूर्ण घराघरांनी पाणी घुसते, आमच्या घरात पाणी येत आहे, कुणीही दखल घेत नाही। अच्छा, मग आता पूर्ण वाळू गेली का तुमची? पूर्ण वाळू 2 ब्रश वाळू गेली आणि पूर्ण गल्लीत आमच्या पाण्याने पूर्ण पत्र्याचं शेड आमच्या घरं आहे ती आणि पूर्ण घरांनी सगळ्याच्या घरांनी बांधलेल्या घरांनी पण पाणी आहे आणि पत्र्याच्या शेडमध्ये तर आहेच पाणी। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय।
स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।